नमस्कार मित्रांनो. तर हिंदू धर्माला किंवा मराठी सणाला कोणा बाहेरच्याकडून धोका नाहीये, आपल्याच माणसाकडून आहे. व्हिडिओ दाखवतो बघा. तर हा व्हिडिओ आहे सांगली डिस्ट्रिक्ट मधलं 32 शिरोळे गाव, म्हणजे जे नागपंचमीसाठी प्रसिद्ध आहे, जिथं गोरखनाथांनी स्वतः येऊन आशीर्वाद दिलेला आहे. तिथली कथा अशी आहे की बाबा 32 शिरोळे गावामध्ये ते जेव्हा जातात भिक्षा मागायला, तेव्हा एका माईच्या घरी जातात. तेव्हा ती माई शेष नागाला म्हणजे पूजा करत असते एका मूर्तीची. तर गोरखनाथ तिला म्हणतात की नकली नागाची पूजा करण्यापेक्षा तू ओरिजिनल नागाची पूजा कर. म्हणजे असं मी का बोलतो की लवकर तुम्हाला समजायला. तर ती माई म्हणते कसं काय. तर तेव्हा ते महादेवाला विनंती करतात की दर नागपंचमीला शेषनाग इथं यावेत, ही विनंती आहे, आणि त्यांची पूजा इथं मनोभावे केली जाईल, हा असं त्यांनी शब्द महादेवाला दिला होता. पण आता तो शब्द पूर्णपणे खोटा ठरत चाललेला आहे, कारण की त्याची जागा जी आहे की बाया नाचवणं, डीजे वाजवणं यांनी घेतलेली. म्हणजे जे पूर्वीची परंपरा होती की 32 शिरोळे गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये नागाची पूजा केली जायची, दूध पाजलं जायचं, परत खांद्यावर घेऊन नाचलं जायचं, लहान लहान पोरं बागडायची, ते पूर्णपणे बंद झाले. आणि हिंदू धर्म हा कोणाला बाकीच्यांना काय हे नाहीये, आपल्या माणसापासूनच त्याला खतरा आहे. आणि आता बाया नाचवण्याचं काम परत येणारच आहे दहीहंडीला, हे गोपाळ काळ्याला ते तर काम होणारच आहे. म्हणजे जिथं प्रोग्राम असेल तर बाया नाचवलं जाणार आहेत. म्हणजे आपल्या धर्माला आपल्या माणसापासूनच धोका निर्माण झालेला आहे. कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि प्रशासनाने ह्याच्यावरती कठोर कारवाई करून काहीतरी एक नियम काढला पाहिजे की बाया नाचवणं वगैरे बंद व्हायला पाहिजे. महाराष्ट्राचा बिहार करू नका, एकच सांगणे आणि एकच मागणे. हिंदू खतरे में नाहीये, हिंदूला हिंदूच खतरे में करतोय. धन्यवाद.